लक्ष्मीने बळीराजाला राखी का बांधली याच्या मागची कथा सर्वांना माहिती आहे, पण मी थोडक्यात. बळीराजाने इंद्रावर आक्रमण केले आणि त्यांच्या दोघांमध्ये खूप युद्ध झालं. पण इंद्राची आई घाबरली आणि विष्णूकडे प्रार्थना केली का सांगितलं, माझ्या इंद्राचे रक्षण करा. विष्णूने वचन दिले. तेव्हा मग विष्णूने वामन अवतार घेतला. छोटंसं रूप, हातामध्ये छत्री, आणि बळीच्या द्वारात गेले आणि भिक्षां देही. बळीराजा बाहेर आले. बाळा, तुला काय भिक्षा पाहिजे? तर बोलले, मला 3 पग भूमिदान पाहिजे, 3 पाय भूमी. एवढंच? अरे अजून काही माग? नाही, मला तेवढंच पाहिजे. त्यांचा गुरु शुक्राचार्य ह्यांच्या लक्षात आलं. गुरुने अडवलं, राजा तू 3 पाय भूमिदान देऊ नकोस, हा साधा बालक नाहीये. पण राजा ऐकला नाही. राजा दानशूर होता, धार्मिक होता, त्यामुळे राजा बोलला, मी दान देणारच. मग 1 पाय स्वर्गामध्ये, 1 पाय मृत्यू लोकामध्ये आणि 3रा पाय कुठे ठेवू असं वामनने विचारलं. तेव्हा बळीराजाने मस्तक पुढे केलं. ठेव माझ्या डोक्यावर. वामनने बळीच्या डोक्यावर पाय दिला आणि बळीला पाताळात घातलं. पाताळात घातल्याच्या नंतर भगवंत म्हणतात, वर माग, तुला काय पाहिजे ते मी देईल. बळीराजाला समजलं हा भगवंत आहे. बळीराजा बोलले, मला काही नको, माझा द्वारपाळ होऊन राहा. मग भगवंत तिथेच द्वारपाळ होऊन राहत होते. वैकुंठामध्ये भगवंत नाही. लक्ष्मीला चिंता वाटायला लागली का भगवंत गेले कुठे. तेवढ्यामध्ये नारदाची स्वारी तिथे आली. नारायण नारायण. माते, आपण चिंतेमध्ये आहात का? हो ऋषीवर्य, आपणच सांगावे, कुठे आहेत भगवंत? आपण तर त्यांचं सतत चिंतन करत असता. हो माते, मला माहिती आहे. बळीच्या दारामध्ये द्वारपाळ बनून आपले पती उभे आहेत. पण आपण असं करा, एक रक्षाधागा घेऊन जा आणि बळीकडून वचन घ्या आणि आपले पती आपण मागून घ्या. लक्ष्मीने गरीब महिलेचं रूप घेतलं आणि लक्ष्मी बळीराजाच्या राजवाड्यात गेली आणि लक्ष्मीने बळीराजाला पटवून दिलं. आज श्रावण पौर्णिमा आहे आणि बहीण भावाला राखी बांधते. तर मी तुमची बहीण आहे, मी तुम्हाला आज राखी बांधणार आहे. पण मी जे बोलेन ते मला द्यावे लागेल. मला वचन. राजा दानशूर होता, वचन दिलेला शब्द मागे घेत नव्हता. राजाने वचन दिलं, बोल, तुला काय पाहिजे? तुझ्या जीवाचा जिवलग, तुझ्या दारातला द्वारपाळ. हे ऐकून राजाला धक्का बसला. तू कोण आहेस? मग लक्ष्मीने सांगितलं, मी लक्ष्मी आहे आणि मला तुझा द्वारपाळ पाहिजे. मग राजाला आनंद झाला. लक्ष्मीला बहीण मानलं आणि भगवंत माझा मेहुणा झाला म्हणून राजाने काही दिवस राहण्याचा आग्रह धरला. तर विष्णू आणि लक्ष्मी राजाच्या घरी धनत्रयोदशीपर्यंत तिथे राहिले. तेव्हापासून ही रक्षाबंधन परंपरा चालू आहे. बहिणीने भावाला राखी बांधावी आणि भावाने बहिणीचं रक्षण करावं.